नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हक्काचे चॅनल अरविंद ॲग्रोटेकमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अगोदर आपण ज्यावेळेस पहिल्यांदा तूर शेंडखोडणी केली होती त्यावेळेस आपली थोडीशी परेशानी झाली होती बघा. पण मित्रांनो, आता आपण दुसऱ्या वेळेस जी तूर शेंडखोडणी करणार आहे तुमच्यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर व्हिडिओ मी आणलेला आहे. आणि आपण यावेळेस मित्रांनो चांगल्या जुगाडाचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने आपण तुरीची शेंडखोडणी करणार आहे. कारण मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांकडे 2 एकर 5 एकर 10 एकर तूर असते आणि एवढे सगळ्या तुरीचा शेंडा खोडणं एकत्र करणं म्हणजे मित्रांनो मजुरांचा खर्च वाढतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मित्रांनो मी तुमच्यासाठी एक उत्तम जुगाड आणलेला आहे. आपण याला यंत्रणा देखील म्हणू शकतो आणि हे तुम्ही सगळ्यात म्हणजे घरी तयार करू शकता एकदम चांगल्या पद्धतीने आणि सर्वात कमी खर्चामध्ये तुम्ही याला घरी तयार करून मित्रांनो घरातले 1-2 जर तुमच्याकडे माणसं उपस्थित असतील तर तुम्हाला 0 बजेटमध्ये तुमच्या पूर्ण तुरीची शेंडे खोडून भेटतील. मित्रांनो, आपल्याकडे अशा प्रकारचं जुगाड आलेला आहे. मित्रांनो, हे पहा, हे आपला फवारणी पंप आणि मित्रांनो इथं बघा, हे जे आपल्याला आपण फवारीच्या या ठिकाणी चार्जिंग पिन खुपसत असतो ना त्या ठिकाणीच ही पिन लावलेली मित्रांनो. आणि हे बघा, हे आपलं जुगाड आहे मित्रांनो. हे बघा, एक लांब सडक दांडी आहे, दुसरं काहीच नसतं मित्रांनो याच्यामध्ये. एकदम ते सोपं आहे. एक लांब सडक दांडी आहे, त्याला एक पत्ती मित्रांनो ब्लेड आपण लावलेले आहे, दोन्ही साईडनं जी जंतर आहे. आणि मित्रांनो, हे जे तुम्हाला नट आणि समोरचा भाग दिसतोय याच्यामध्ये एक मोठी मोटर असते आणि या मोटरीला आपण हा फॅन कनेक्ट केलेला आहे मित्रांनो. हे तुम्ही घरी देखील तयार करू शकता अत्यंत कमी खर्चामध्ये मित्रांनो. एकदम 200-300 रुपये बजेटमध्ये तुम्ही सगळं जुगाड करू शकता मित्रांनो. हे बघा, हा तर विकत आणलेला आहे मित्रांनो श्री ॲग्रोमधून, पण आपण याला सहजपणे घरी तयार करू शकतो. हे बघा मित्रांनो, आणि याला एक स्विच भेटते मित्रांनो. हे स्विच दाबलं की ते समोर पंखा फिरायला लागतो आणि अत्यंत एकदम स्पीडमध्ये फिरतो मित्रांनो. आणि हे जे तुरीचे तुम्हाला शेंडे दिसतात हे कट एकदम सारखे एकदम लेवलला कट होतात मित्रांनो. आणि सारा तुम्हाला सरीमध्ये चालायला देखील मिळतं. तुम्हाला दम्मानी कामच नाही मित्रांनो, एकदम फास्टमध्ये ते कट करायला लागतं. आपण लगेचच मित्रांनो याला सुरू करून तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आपण कनेक्ट केलं. आता मित्रांनो मी तुरीच्या तासामध्ये उभा आहे, तुम्ही लक्षपूर्वक बघा, काळजीपूर्वक ऐका मित्रांनो. हे बघा, आता आपण स्विच चालू करू. इतक्या फास्ट पद्धतीने मित्रांनो हे फिरतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आले मित्रांनो. तुम्हाला जे व्हिडिओमध्ये स्लोली पंखा दिसत आहे ना, ॲक्च्युली म्हणजे तो भरपूर फास्ट फिरत आहे. तुम्हाला त्याच्या आवाजानंच अंदाज लागत झाला मित्रांनो किती फास्ट फिरू राहिलं. आता मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी मी शेंडा कट करून दाखवतो. बघितलं का मित्रांनो? हे बघा, शेंड्याला आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरजच नाही मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीने शेंडा कट करण्याचं काम करत आहे मित्रांनो. आणि याची स्पीड इतकी आहे मित्रांनो, फक्त शेंड्याला लागूच तरच उशीर आहे. शेंड्याचा कार्यक्रम वाजवण्यासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे जुगाड. आपण याला घरी देखील अत्यंत सोपे आणि अत्यंत कमी किमतीमध्ये तयार करू शकतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आता लक्षात घ्या, आपण याला घरी कशा पद्धतीने तयार करू शकतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो मित्रांनो. हे बघा, एकदम सोपं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहूनच समजेल मित्रांनो. ही ब्लेड आहे, ही ब्लेडमध्ये ही ब्लेड तुम्हाला घरी तयार करता येते किंवा मार्केटमधून तुम्ही विकत घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो एक छोटंसं झाकण आणि एक एल्बो प्लास्टिकचं आपण याला ॲड केलेलं आहे. आणि ही पूर्ण ब्ल्यू कलरची तुम्हाला निळ्या कलरची जी नळी दिसत आहे मित्रांनो, ही 1.5ची नळी किंवा तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी मोठी नळी अजून वापरून याच्यामध्ये अशा प्रकारे वायर टाकायची मित्रांनो. आणि याच्या शेंड्याला या एल्बोमध्ये मित्रांनो ती मोटर फिट करायची आणि त्याला समोरून झाकण बसून द्यायचं, त्याला एक छोटंसं छेद करायचं. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने सेटअप करून द्यायचं. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सेटअप करून घ्यायचं मित्रांनो. या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मित्रांनो हे जे वायर तुम्हाला दिसतं याच्यामधून काढून घ्यायचं बाहेर. हे वायर काढल्याच्या नंतर मित्रांनो त्या वायरला अशा पद्धतीने जी फवाऱ्याच्या पिनीला ॲड होईल मित्रांनो, अशा प्रकारे एक पिन बसून तुम्ही घ्यायची जी फवाऱ्यामध्ये सहज कनेक्ट होऊ शकते. ही पिन मित्रांनो फवाऱ्याला कनेक्ट केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटंसं एक बॉक्स पाडून त्याला एक बटन ॲड करून घ्यायचं, जे असं ऑन ऑफचं बटन राहील. म्हणजे तुम्हाला जेव्हा म्हणलं तेव्हा त्याला बंद चालू करता आलं पाहिजे. मित्रांनो एवढं सगळ्या गोष्टी आहेत.
अत्यंत सोप्या पद्धतीने आपण मित्रांनो जुगाड तयार करू शकतो मित्रांनो, आणि आपल्या तुरीचे जे शेंडे आहेत मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने खुडून होऊन जातील. अशाच प्रकारचे नवनवीन जुगाड मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती येत असतात मित्रांनो. नवीन नवीन योजनांची माहिती, सगळ्या प्रकारच्या शेती संदर्भात अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्क चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया मित्रांनो पुढच्या एखाद्या नवीन प्रकारच्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.